मित्रांनो नमस्कार. एके फाउंडेशनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. येऊ घातलेल्या काही परीक्षांसाठी कशा पद्धतीचे TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्नमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात त्या संदर्भातली सगळी चर्चा आपण करणार आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न कसे आहेत, त्याची नेमकी पार्श्वभूमी कोणती आहे, कोणत्या घटकावर कसे प्रश्न विचारलेले आहेत आणि तो घटक आपण कसा अभ्यासू शकतो या संदर्भातली इत्थंभूत चर्चा तुम्हाला बघायला मिळेल. लॅपटॉपच्या माध्यमातून आपण शिकायला लागलो आहे. प्रश्न तुमच्या समोर येईल, तुमच्यासोबत असेल 30 सेकंदाचा वेळ. त्या 30 सेकंदाच्या वेळेमध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवर काय आहे बघा. हा प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही त्याचं उत्तर काय देऊ शकता बघा. पहिला प्रश्न स्क्रीनवर आणि हा प्रश्न वाचून बघितल्यानंतर नेमकं तुम्हाला काय वाटतं आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं देऊ शकता बघा. कारण एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल ती अशी की अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत मित्रांनो प्रश्न दिसतील की जे प्रश्न तुम्हाला सतत परीक्षेला विचारले जाताना दिसतील. हा आहे मित्रांनो तुमच्यासोबतचा पहिला प्रश्न आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देणार आहात. तुमची वेळ चालू झाली. My father will goes to Paris to attend a business meeting with his new clients. There are 4 options with you. No error. To attend a business meeting, my father will goes to Paris and with his new clients. There are 4 options. आपका समय शुरू हो चुका है. 30 seconds are with you. What would be the correct option? मित्रांनो प्रश्नाकडे बघितल्यानंतर एक गोष्ट तुमच्या तर अगदी सहज लक्षात येईल ती अशी की वाक्य वाचून बघितल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला हे दिसतंय माय फादर विल गोज. हा जर तुम्ही करता बघितला, हा माय फादर इज ओव्हर हिअर, तर माय फादर इज अ सिंग्युलर आणि या ठिकाणी विल आणखी मित्रांनो या ठिकाणी गोज दिसते. तुमच्या लक्षात यायला पाहिजे की ज्या वेळेला अशा पद्धतीनं मॉडेल वापरलं जातं पाठीमागं, वास्तविकता शल आणि विल ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. शल आणखी विल ही कायमच मॉडेल म्हणून काम करतात. इंग्रजीमध्ये ज्यावेळा कॅन, कूड, मे, माईट, मस्ट, शल, विल अशी ज्यावेळा मॉडेल ॲक्झिलरीज ज्यावेळा पाठीमागे येतात त्यावेळा कायम लक्षात ठेवा मित्रांनो की अशा वेळेला त्या क्रियापदाला, समोर येणाऱ्या क्रियापदाला कोणताही प्रत्यय लागत नसतो. याचा अर्थ हे जे गोज आहे हे मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे. माय फादर विल गो टू पॅरिस टू अटेंड अ बिझनेस मीटिंग विथ हिज न्यू क्लायंट्स विल बी द करेक्ट वन. दॅट इज वाय दिस गोज इज रॉंग. त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो असायला पाहिजे ते म्हणजे 3 नंबर. साधे साधे प्रश्न आहेत. BMCचा प्रश्न आहे, 2024ची प्रश्नपत्रिका. अशा पद्धतीचे मित्रांनो प्रश्न विचारले जातात. ज्या वेळेला आपलं अगदी बेसिक पक्का असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी आपण सहज देऊ शकतो. एक असाच पद्धतीचा प्रश्न मित्रांनो होकॅपच्या संदर्भातला आपल्यासोबत आहे. तुम्ही याचा पर्याय काय निवडणार आहात बघा. वाक्य वाचून दाखवतो. वन हू बिलीव्स दॅट सेन्शुअल प्लेजर इज चीप गुड. मित्रांनो वाक्य बघितल्यानंतर यासाठी तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूट खाली विचारलेला हा प्रश्न आहे. 4 पर्याय आहेत. इंसॉल्वंट, हेडोनिस्ट, लिबर्टाइन और इंट्रोवर्ट इज देयर. आपका समय शुरू हो चुका है और आपको इसमें से एक पर्याय सही चुनना है. अशा पद्धतीचे प्रश्न ज्या वेळेला मित्रांनो विचारले जातात त्यावेळेला आपल्याला काही शब्द, हे सगळे शब्द जे आहेत, इन्सॉल्वंट इज द कॉमन वर्ड. मेनी टाइम्स दिस वर्ड हॅज बीन आस्क्ड इन एन एक्झाम. हेडोनिस्ट इज द कॉमन वर्ड. हा सुद्धा बऱ्याच परीक्षांना विचारला गेलेला शब्द आहे. लिबर्टाइन इज द कॉमन वर्ड. हा सुद्धा परीक्षांना विचारला आहे. इंट्रोवर्ट इज द कॉमन वर्ड. हे सगळे शब्द मित्रांनो कोणत्या ना कोणत्या परीक्षेला सतत विचारले गेलेले आहेत. इन्सॉल्वंट याचा अर्थ आहे मित्रांनो दिवाळखोर. एखादा माणूस दिवाळखोर होतो त्यावेळेला त्याला म्हटलं जातं इन्सॉल्वंट. हा शब्द कायम लक्षात ठेवा. कित्येक परीक्षांना हा विचारला गेला आहे. हेडोनिस्ट
हा शब्दसुद्धा लक्षात ठेवा. ज्या वेळेला माणसाचं, एखाद्या माणसाचं हे ध्येय असतं, विलासवादी जो माणूस असतो, म्हणजे ज्या वेळेला एखादा माणूस जीवनाचं ध्येय फक्त विलास करणे असं ज्या वेळेला त्या माणसाचं ध्येय असतं, त्यावेळेला त्याला म्हटलं जातं हेडोनिस्ट, विलासवादी. यस, हे शब्द मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आहेत. विलास म्हणजे जीवनाचा उद्देशच मुळात विलास घेणं किंवा आनंद घेणं, चीप प्लेजर. ओके, अशा पद्धतीनं शब्द वापरला जातो. लिबर्टाईन याचा अर्थ आहे मित्रांनो स्वच्छंदी माणूस, स्वैराचारी माणूस, ज्याच्यावर कसलंही बंधन नाही, त्याला म्हटलं जातं मित्रांनो लिबर्टाईन. लिबर्टी याच्यातून मित्रांनो हा शब्द आपल्याला आलेला दिसतो. लिबर्टाईन इज देअर. इंट्रोवर्ट हा शब्द जर बघितला तर कदाचित हा शब्द तुम्हाला माहिती असावा. अंतर्मुख माणूस असतो. यस, अंतर्मुख हा जो माणूस आहे, हा माणूस अंतर्मुख असतो, याला म्हटलं जातं मित्रांनो इंट्रोवर्ट. म्हणजे एक एक शब्दाकडे ज्यावेळा तुम्ही जाता, आणि इथं म्हटलेलं आहे बघा, वन हू बिलीव्स दॅट सेन्शुअल प्लेजर. यस, सेन्शुअल हा शब्द लक्षात, सेन्सेशन वरून हा शब्द मित्रांनो आलेला आहे. हा शब्द या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतोय. बारीक सारीक मित्रांनो मी सगळ्या गोष्टी तुमच्याशी चर्चेला घ्यायला लागलोय. UAL ज्यावेळा लागतं त्यावेळा तो शब्द सहसा ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करतो, लक्षात ठेवा. सेन्शुअल म्हणजे सेन्स या शब्दाकडून तो शब्द आलेला आहे. सेन्सर या शब्दाकडून तो शब्द आले आहे. सेन्शुअल प्लेजर म्हणजे विलासवादी जो माणूस असतो, तो माणूस फक्त अशाच गोष्टींच्या पाठीमागं लागतो की ज्या गोष्टीतून आपल्याला फक्त सुख मिळेल, आणि यासाठी मित्रांनो पर्याय आहे तो म्हणजे हेडोनिस्ट. लक्षात ठेवा, हे शब्द सतत परीक्षेला विचारले गेलेले आहेत, आणि अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला पुढे सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला दिसणार आहेत. यस, पुढचा प्रश्न मित्रांनो स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. एक मित्रांनो इडम या ठिकाणी विचारले आणि त्याचा अर्थ त्यांनी विचारलेला आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 ऑप्शन्स सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब. TCSWCD क्लर्क. ओके, अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन द बुश. मित्रांनो या प्रश्नाकडून बघत असताना 4 पर्याय आहेत, तुम्ही वाचायचे आहेत, आणि वाचून मग तुम्ही सांगायचं आहे की नेमका पर्याय काय असावा असं तुम्हाला वाटतं. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे. कमॉन. मित्रांनो ह्या इडमकडे गेलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, अ बर्ड इन हँड. आर्टिकल मित्रांनो अत्यंत महत्त्वाचं. कदाचित हा प्रश्न आर्टिकलच्या संदर्भात सुद्धा विचारला जाऊ शकतो. प्रत्येक प्रश्नाकडे आपण डिटेल पद्धतीनं बघायला लागलोय, कारण इथं अच यावं लागतं, द येत नाही. ओके, ही बाजू कायम लक्षात ठेवा. ही म्हण आहे, अ बर्ड इन हँड इज वर्थ 2 इन द बुश. आता हे बुश हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे. बुशचा मित्रांनो अर्थ आहे झुडूप. झुडूप जे असतं त्याला मित्रांनो म्हटलं जातं बुश. म्हणजे शब्द मला व्यवस्थित माहिती असतील तर अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मी अगदी सहज पद्धतीनं देऊ शकतो. म्हणजे हातात एक पक्षी असलेला केव्हाही बरा, झुडपात 2 असण्यापेक्षा. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्या आयुष्यात अशी गोष्ट असू शकते की हातातल्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पुढच्या गोष्टीची अपेक्षा करून काही फायदा नाही. राईट, पळत्याल्याच्या पाठीमागं लागू नका असं जे मराठीत म्हटलं जातं. हातात काय आहे ते बघा, पळतेल्या गोष्टी आपल्याला कधीही मिळणार नाहीत. अशा पद्धतीनं या म्हणीचा तुम्ही अर्थ काढू शकता. अ बर्ड इन हँड इज वर्थ म्हणजे उपयोगाचे आहेत, 2 इन द बुश. झुडपात 2 पक्षी असून काय फायदा, हातातला पक्षी महत्त्वाचा. म्हणजे जे हातात आहे ते महत्त्वाचं. याच्यातून जर तुम्ही बघितलं इथं 4 पर्याय तुम्हाला दिलेत. ओके, पहिला पर्याय दिला आहे, थिंग्स वी ऑलरेडी हॅव आर मोर व्हॅल्युएबल दॅन व्हॉट वी होप टू गेट. म्हणजे हातात असलेल्या गोष्टी महत्त्वाच्या, ज्या गोष्टी आपण होप करतो, ज्याच्या आपण आशा करतो त्या मिळतीलच अशा नाहीत. 100% मित्रांनो 1 नंबरचा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. दुसरा जर पर्याय आपण बघितला तर दुसऱ्या पर्यायाकडे गेल्यानंतर आपल्याला काय दिसते बघा. या ठिकाणी काय दिसते हे तुमच्या लक्षात येईल. दुसरा पर्याय बघा, टू अलूर समवन बाय डुईंग देअर पर्सनल वर्क्स फ्री ऑफ कॉस्ट. अलूर हा शब्दच आपल्याला माहीत नाही. एखाद्याला भुलवणे याचा अर्थ असतो एखाद्याला
भुलवणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे एखाद्याला भुलवणे, त्याचं पर्सनल काम करून त्याला भुलवणे असा त्याचा अर्थ होतो. टू अलूर समवन बाय डुईंग देअर पर्सनल वर्क्स फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे त्याचं काम फ्रीमध्ये करून देऊन भुलवणे. मित्रांनो, हे तर होणार नाही. मेक पीपल हॅपी अराउंड यू, तुमच्या अवतीभोवतीचे लोक आहेत त्यांना आनंदी करणं, सो दॅट यू कॅन गेट रिस्पेक्ट फ्रॉम देम. ओके, अवतीभोवतीच्या लोकांना आनंदी करणं जेणेकरून तुमचा ते रिस्पेक्ट करतील. डू नॉट डू समथिंग बॅड टू द पर्सन हुम यू लव्ह सो मच. ओके, असाही त्याचा मित्रांनो अर्थ होणार नाही. ओके, अशा माणसाचं काहीही वाईट न करणं जो तुमच्यावर प्रेम करत नाही. ओके, डू नॉट डू समथिंग बॅड टू द पर्सन हुम यू लव्ह सो मच, म्हणजे अशा माणसाचं काही वाईट न करणं ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता, यू लव्ह सो मच. ओके, पण इथं मात्र पर्याय येणार आहे मित्रांनो 1 नंबर. बऱ्याच परीक्षांना ही इडम विचारले गेले, आर्टिकलकडे लक्ष द्या. या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. बारीक सारीक सगळ्याच गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण करत चाललो आहे. पुन्हा सांगतो, कारण अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिकेत तुम्हाला प्रश्न दिसतील. पुढचा प्रश्न बघितल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाइन्ड सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. TCS क्लर्क सध्याचीच परीक्षा आहे, WCDची एक्झाम. बिफोर यू क्रिटिसाइज समवन यू शुड बी वॉक्ड अ माइल इन देअर शूज. आता त्या ठिकाणी ब्रॅकेटेड पार्ट दिलेला आहे, तो ब्रॅकेटेड पार्ट तुम्हाला कशा पद्धतीनं बदलता येईल. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत. वेळ मित्रांनो संपले. आणि या प्रश्नाकडे बघितल्यानंतर कॉमन गोष्ट ग्रामरमधली जर तुम्हाला कॉमन गोष्ट माहिती असेल, कॉमन यस, तर या प्रश्नाचं उत्तर अगदी सहज देऊ शकता. बिफोर यू क्रिटिसाइज समवन, क्रिटिसाइज याचा अर्थ आहे टीका करणे. हे शब्द मुद्दाम सांगा लागलोय, बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना माहिती नसतात. टीका करणे असा त्याचा अर्थ होतो. बऱ्याच वेळेला हे माहिती नसतं. पुन्हा सांगा लागलोय, माहिती नसणं शब्द हा गुन्हा नाही, लक्षात ठेवा. इंग्रजीतले बरेच शब्द आपल्याला माहिती नसतात, हा आपला गुन्हा नव्हे. म्हणून प्रत्येक वेळेला ऑप्शन्समध्ये जे शब्द येतात ते तुमच्याशी मी व्यवस्थित शेअर करायला लागलोय. बिफोर यू क्रिटिसाइज समवन यू शुड बी वॉक्ड. मित्रांनो, यासाठी रचना आपल्याला माहिती पाहिजे. या ठिकाणी शूड आलेला आहे. शूड आल्यानंतर यू शूड ही मित्रांनो ॲक्टिव्हची रचना आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही ॲक्टिव्हची रचना आहे. या ठिकाणी पॅसिव्हमध्ये आपल्याला करायचं नाही आहे. वाक्य वॉक्ड येणार नाही, ही बाजू तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आणि ज्या वेळेला असं मॉडल ॲक्झिलरी येतं, शूड ये मगाशीच बोललो होतो, विल असेल, शल असेल, शूड असेल, वूड असेल, कुड असेल, मे, माईट, मस्ट, यातलं काही आलं तर मित्रांनो क्रियापदाचा पहिला फॉर्म घ्यावा लागतो. म्हणजे शूड, वूड, कुड काहीही जरी आलं तरी मित्रांनो तुम्हाला क्रियापदाचा पहिला फॉर्म घेणं अपेक्षित आहे. त्या क्रियापदाला कोणताही प्रत्यय लागणार नाही. लक्षात ठेवा, इथं ईडी लागलंय, हा प्रत्यय येणार नाही. इथं यस लागलंय, हे येणार नाही. वॉकिंग ING लागलंय, हे येणार नाही. मित्रांनो या ठिकाणी पाहिजे वॉक. बिफोर यू क्रिटिसाइज समवन यू शुड वॉक माइल इन देअर शूज. आता ही सुद्धा वॉक माइल इन वन शूज ही सुद्धा मित्रांनो एक इडम आहे, लक्षात ठेवा. ओके, ज्या वेळेला त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जाता त्यावेळेला तुम्ही त्याविषयी काहीतरी बोलू शकता. मुद्दा काय आहे बघा, की या ठिकाणी ही म्हण आहे. ओके, यू शुड वॉक अ माइल इन वन शूज. त्याचे शूज घालून तुम्ही बघा, त्याच्या परिस्थितीमध्ये जावा आणि मगच त्याला क्रिटिसाइज करा किंवा त्याच्यावर टीका करा. आपण ज्यावेळा त्या परिस्थितीमध्ये नसतो त्यावेळा टीका करणं आपल्याला सोपं जातं. पण ज्यावेळा त्याचे शूज आपण घालतो, याचा अर्थ आपण त्याच्या परिस्थितीमध्ये ज्यावेळा जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते आणि त्याच वेळेला एखाद्या माणसावर तुम्ही टीका करा असा त्याचा अर्थ होतो. या ठिकाणी मित्रांनो एक इडम सापडते तुम्हाला, यू शुड वॉक अ माइल इन वन्स शूज. म्हणजे त्याचे शूज घालून बघितल्यानंतर त्याची परिस्थिती कळते आणि त्याच वेळा तुम्ही त्याच्यावर काही टीका करू शकता असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळा तुम्ही बघत जाल, अशा पद्धतीनं ज्यावेळा तुम्ही त्या इडम्स ज्यावेळा बघत जाल त्यावेळा मी म्हणेन खऱ्या अर्थानं त्या इडमचा तुम्हाला अर्थ कळायला लागला आणि असे अर्थ समजून घेत आपल्याला पुढं जावं लागतं. यस, पुढचा प्रश्न स्क्रीनवर कशा पद्धतीनं तुम्हाला दिसतो बघा, त्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय देऊ शकता. यस, डायरेक्ट अँड इनडायरेक्टच्या संदर्भातला प्रश्न. सिलेक्ट द ऑप्शन विच बेस्ट एक्सप्रेसेस द गिवन सेंटेन्स इन डायरेक्ट स्पीच.
TCS लेखा कोशागार. सध्याचीच एक्झाम आहे मित्रांनो, 30 सेकंदाचा वेळ. ओके, इनडायरेक्टचं वाक्य दिलं ते डायरेक्टमध्ये कसं होईल. अगदी साधं लॉजिक जर तुम्हाला कळालं, प्रश्नाचं उत्तर अगदी सहज काढू शकता. मित्रांनो, प्रश्न वाचून बघा. हे वाक्य दिले, द टीचर टोल्ड मी दॅट शी कुड. हे इनडायरेक्टचं वाक्य आहे. म्हणजे हे तर मी सांगायची गरज नाही, हे तुम्हाला कळालं की हे इनडायरेक्टचं वाक्य आहे. मला डायरेक्ट करायचं आहे. हे डायरेक्ट करत असताना कुडचं कॅन व्हायला पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या. डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये हे बदल होतात हे तर तुम्हाला माहिती पाहिजे. डायरेक्टच्या वाक्यामध्ये कॅन असेल तर इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये कुड होईल. मग इथं जर कुड असेल तर डायरेक्टच्या वाक्यामध्ये कॅन यायला पाहिजे. म्हणजे हे कुडचा पर्याय निघून गेला. राईट. आता दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात काय यायला पाहिजे बघा, की या ठिकाणी कॅन तर दिलेला आहे, हॅव तर येणार नाही. म्हणजे हा तर पर्याय निघाला. कॅन हॅव यात कुठंच तुम्हाला काही दिसत नाही, त्यामुळे हा 2 नंबरचा पर्याय निघून गेला. किती सोप्या पद्धतीनं तुम्ही उत्तरं काढू शकता बघा. आता या ठिकाणी कॅन आहे, याही ठिकाणी कॅन आहे, पण या ठिकाणी बघा हॅज सेड. ओके, या ठिकाणी सेड टू. हॅज सेड येईल का हेही कळालं पाहिजे. द टीचर सेड टू मी आय कॅन टीच यू क्वांटम फिजिक्स. द टीचर हॅज सेड टू मी सी कॅन बी टीचिंग. हे टीचिंग तर असं होणार नाही, कारण कॅन आल्यानंतर क्रियापदाचा पहिलाच फॉर्म यावा लागतो. मगाशीच बोललो की मॉडल व्हर्ब ज्यावेळेला असतं, मॉडल व्हर्ब ज्यावेळा असतं त्यावेळा क्रियापदाचा फर्स्ट फॉर्म यावा लागतो. याला ING लागणार नाही. उत्तर मित्रांनो 1 नंबर. साधे प्रश्न आहेत, पण या साध्या प्रश्नांकडे जात असताना माझा काय पक्का असायला हवा, तर माझा मित्रांनो बेस पक्का असायला हवा. आणि हा बेस पक्का करायचा असेल तर आपलं ॲप आहे मित्रांनो, हे ॲप तुम्ही डाउनलोड करा. त्या ठिकाणी कोर्सेस अगदी अफोर्डेबल प्रायजेसला तुम्हाला उपलब्ध होताना तुम्हाला दिसतील. की अशा पद्धतीनं जर तुम्ही शिकत गेलात तर मित्रांनो तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्याही पद्धतीची अडचण येताना दिसणार नाही. अशाच पद्धतीचा प्रश्न डायरेक्ट आणि इनडायरेक्टच्या संदर्भात मगाचंच लॉजिक जर तुम्ही लावलं तर मित्रांनो उत्तर काय येईल ते तुम्ही सांगा. माय मदर टोल्ड मी दॅट सी हॅड व्हिजिटेड माय आंट्स होम द प्रिव्हियस नाईट. 30 सेकंदाचा वेळ तुमच्यासोबत आहे. कमॉन. ज्या वेळेला तुम्ही वाक्याकडे बघता त्यावेळा सहज दिसतंय माय मदर टोल्ड मी दॅट सी हॅड. मित्रांनो हे हॅड आलेलं आहे. हे जर हॅड आला असेल तर डायरेक्टच्या वाक्यामध्ये हॅव व्हायला पाहिजे. येस, म्हणजे मला हॅवचा पर्याय कुठं दिसतो ते मला बघावं लागेल. इथं व्हिजिटेड आहे, याच्यात हॅव नाही. सी हॅड आहे, याच्यातही हॅव नाही. डीड आलं आहे, याच्यातही नाही. मित्रांनो साधी गोष्ट जर कळाली तर हे उत्तर मित्रांनो तुम्ही 10 सेकंड्स 10 सेकंदाच्या आत उत्तर काढू शकता. बेसिक फंडा जर तुम्हाला कळाला तर अगदी सहज पद्धतीनं अशा पद्धतीची उत्तरं काढता येतील. प्रिव्हियस नाईट दिलेला आहे. प्रिव्हियस नाईटचं होतं मित्रांनो लास्ट नाईट, लास्ट नाईट, लास्ट नाईट, लास्ट नाईट. सगळ्याच ठिकाणी ते दिलेलं आहे. एक बेसिक गोष्ट फक्त त्यांना तुमची चेक करायची आहे. ती जर बेसिक गोष्ट तुम्हाला कळाली तर मित्रांनो ग्रामरचे प्रश्न अगदी सहज सुटतात. बऱ्याच वेळा कॉम्प्रिहेन्शनचा विषय असतो, होकॅबचा विषय असतो, तोही विषय आपण टप्प्याटप्प्यानं चर्चेला घेत जाणार आहोत. तुम्हाला कुठंही मित्रांनो अशा पद्धतीनं अडचण येताना दिसणार नाही. व्हिडिओज जर अशा पद्धतीचे तुम्हाला आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मित्रांनो विसरू नका. कारण याच गोष्टी पुढं कॅरी फॉरवर्ड झाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. प्रश्न मित्रांनो काय आहे बघा. प्रश्न वाचून बघितल्यावर तुम्हाला काय दिसतंय बघा, की होकॅबच्या संदर्भातला प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट इन द गिवन सेंटेन्स. ओके, समाज कल्याणचा प्रश्न आहे. आय एम सो अम्युज्ड दॅट ॲट हाऊ केअरिंग अँड ॲडमायरिंग पीपल आर हिअर. जनरस, ग्रॅज्युअली, क्विकली और जनरसली.
प्रश्नाकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात केअरिंग म्हणजे काळजी घेणारा, ॲडमायरिंग म्हणजे प्रशंसा करणारा, ग्रॅज्युअलीचा अर्थ आहे मित्रांनो हळूहळू, याचा अर्थ होईल हळूहळू. जनरसली हे मित्रांनो ॲडवर्ब आहे. ओके, आपल्याला पाहिजे आहे ॲडजेक्टिव्ह केअरिंग अँड ॲडमायरिंग. क्विकली म्हणजे लगेच. इथं येईल मित्रांनो उत्तर जे आहे ते उत्तर मित्रांनो तुमचं असणार आहे जनरस, हे याचं उत्तर असणार आहे. साधी गोष्ट जरी आपल्याला अशी कळाली तरीसुद्धा अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सहज पद्धतीनं आपण देऊ शकतो. पुढचा प्रश्न स्क्रीनवर तुमच्याकरता काय आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता परत एक वेळेला तुमच्याकडे 30 सेकंदाचा वेळ आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड इन विथ अन अप्रॉप्रिएट प्रिपोजिशन. सिलेक्ट द मोस्ट अप्रॉप्रिएट ऑप्शन टू फिल इट. TCS लेखा कोशागार 2024. माय फादर विल स्टे विथ मी डॅश नेक्स्ट मंडे. Very simple question. मित्रांनो काय उत्तर असावं असं वाटतं. माय फादर विल स्टे विथ मी नेक्स्ट मंडे. ओके, टू स्टे टू असं होईल का? नो. पर्यंत, टिलचा अर्थ आहे मित्रांनो पर्यंत. हे तुमच्या लक्षात आलं तर उत्तर मित्रांनो येणार आहेत. ऑफ हा वापरला जातो जागा दाखवण्यासाठी, दूर अशा अर्थानं वापरलं जातं, पॉईंट वापरलं जातं त्यासाठी ॲट वापरलं जातं, आणि टूचा अर्थ मित्रांनो लाभ होतो. त्यामुळे टिल हे वेळ दाखवण्याकरता वापरलं जातं. ओके, ही गोष्ट लक्षात घ्या. वेळ जेवढा दाखवायची असते त्यावेळा पर्यंत टिल असा शब्द वापरला जातो. टिल टुमॉरो असं कदाचित तुम्ही ऐकलं असेल, आणि त्यामुळे हे टिल हे वेळ दाखवण्याकरता, कारण इथं म्हटलेलं आहे नेक्स्ट मंडे, त्यामुळे तो कालावधी दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. 100% मित्रांनो या ठिकाणी टिल येणार आहे. म्हणजे हे प्रश्न बघितल्यानंतर तुमचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल की अशा पद्धतीचे प्रश्न येतात जे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत, आणि जे सोडवत असताना आपल्याला फारसं काही करावं लागत नाही, तर फक्त बेसिकची तयारी. पॅराजंबलचे प्रश्न मित्रांनो आणि सोपी सोपी वाक्य TCS पॅटर्न खाली विचारली जातात की जे आपण बघायला लागलोय. हे प्रश्न मित्रांनो सोडवत असताना तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. 15 सेकंदाचा वेळ, तुम्हाला वाक्य रिअरेंज करायचं आहे. तुम्ही कसं करणार आहात बघू. कम ऑन. येस मित्रांनो, प्रश्नाकडे बघितल्यानंतर तुमच्या सहज लक्षात येईल. द क्वेश्चन बिलो कन्सिस्ट ऑफ अ सेट ऑफ लेबल्ड सेंटेन्सेस. दी सेंटेन्सेस वेन प्रॉपरली सिक्वेन्स्ड फ्रॉम अ कोहेरंट पॅराग्राफ. सिलेक्ट द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द सेंटेन्स फ्रॉम अमंग द ऑप्शन्स. याचे ऑर्डर तयार करायचे आहे. मित्रांनो कायम लक्षात ठेवा, पॅराजंबलचा प्रश्न ज्यावेळा विचारला जातो त्यावेळा आपल्याला हे कळालं पाहिजे की वाक्याच्या रचनेची सुरुवात कशानं होईल. मित्रांनो वाक्याच्या रचनेची सुरुवात ही नाऊननं होईल. राईट, नाऊन कुठं आहे बघावं. इथं तर दिसतंय बायोलॉजिस्ट इज द नाऊन, त्यामुळे यानं सुरुवात होईल. त्यासाठी प्रोनाऊन वापरलं जाईल ही, म्हणजे पी आणि ही. बघा, अ बायोलॉजिस्ट वॉज इन्वॉल्ड इन अन एक्सपेरिमेंट विथ अ शार्क. शार्कवर तो एक्सपेरिमेंट करायला लागला आहे. ही प्लेस्ड अ शार्क इन अ टँक अलॉंग विथ अदर स्मॉल फिशेस. ओके, त्यानं शार्क ठेवला. हे ही या बायोलॉजिस्टसाठी आलं, त्यामुळे पी आणि आर यायला पाहिजे. पी आणि आरचा पर्याय मित्रांनो हाच आहे. त्यामुळे तुमचं उत्तर मित्रांनो येणार आहे 3 नंबर. साधे प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला जॉब दिल्यानंतर ते जॉब करण्यासाठी लंडनला पाठवणार नाही आहेत, तुम्हाला भारतातच ते ठेवणार आहेत. त्यामुळे साधं तरी इंग्रजी तुम्हाला येतं का, तेवढं तरी इंग्रजी तुम्हाला येतं का, ही त्यांची अपेक्षा आहे. लक्षात येतं आहे का बघा. आणि इतकंही इंग्रजी येत नसेल तर मग आपले इंग्रजी आहे कसं हे चेक करावं लागेल. यासाठी मी सतत सांगालो आहे, आपला एक प्रोग्राम मित्रांनो पर्सनल गाईडलाईनचा मेंटरशिपचा प्रोग्राम सुरू आहे. त्या मेंटरशिपच्या प्रोग्राममध्ये जर तुम्ही AK फाउंडेशन ॲप डाउनलोड केलं तर 50 विद्यार्थ्यांची बॅच असते. त्यामध्ये मी पर्सनल विद्यार्थ्यांना गाईडलाईन देत असतो. फक्त 50 विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडलेले असतात. त्या विद्यार्थ्यांनाच फक्त मी गाईडलाईन देत असतो की कशा पद्धतीने त्याचं पर्सनल अटॅचमेंट माझ्याशी असते. कारण प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स वेगवेगळे
सगळे असतात. त्यामुळे ही मेंटॉरशिपच्या बॅचमध्ये 200-300 ॲडमिशन घेतली जात नाहीत. फीस फक्त मित्रांनो ₹500 आहे, लक्षात घ्या. अशा पद्धतीची पर्सनल मेंटॉरशिपची बॅच आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला त्याचा फायदा होतो. किंबहुना त्या विद्यार्थ्याचे काही पर्सनल प्रॉब्लेम्स इंग्रजीचे जे असतात तो माझ्याशी शेअर करू शकतो, जेणेकरून त्याचं इंग्रजी सुधारण्यासाठी माझी त्याला मदत मिळू शकते. आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये हा कोर्स चालू आहे. मेंटॉरशिपची बॅच आहे मित्रांनो. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पर्सनल गाईडलाईन दिली जाते. मग तो विद्यार्थी कितीही ढ असला, काहीही असलं तरीसुद्धा तिथून त्याची अपलिफ्टमेंट होणं शक्य आहे. यस. पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिसतोय बघा स्क्रीनवर, याचं उत्तर तुम्ही काय देणार आहात. अगदी आर्टिकलचा प्रश्न आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन द सेंटेन्स गिवन विथ अ ब्लँक इज टू बी फिल्ड इन विथ अन अप्रोप्रिएट प्रिपोजिशन. ओके, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इट. महात्मा गांधी वॉज बॉर्न डॅश गुजरात. प्रिपोजिशनचा प्रश्न. आय एम व्हेरी सॉरी. मित्रांनो बघा, आता या ठिकाणी महात्मा गांधी वॉज बॉर्न डॅश गुजरात सांगायचीच गरज नाही. ॲट येणार नाही, ऑन येणार नाही, ऑफ येणार नाही. राज्यासाठी मित्रांनो तुम्ही वापरू शकता इन. त्यामुळे उत्तर येणार आहे ते म्हणजे इन. TCSचाच प्रश्न मित्रांनो. ओके, महात्मा गांधी वॉज बॉर्न डॅश गुजरात समाज कल्याणला विचारलेला. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी इनच येणार आहे. ओके, ज्या वेळेला आत अशा अर्थानं आपण बोलत असतो त्यावेळेला इन वापरलं जातं, इन गुजरात. पण जर असं वाक्य आलं की महात्मा गांधी वॉज बॉर्न इन इंडिया ॲट गुजरात, लक्षात घ्या. असं जर वाक्य आलं इंडिया, ओके, आणि गुजरात, ओके, असं जर वाक्य आलं तर या ठिकाणी इन गुजरात अँड ॲट, इन इंडिया अँड ॲट गुजरात असं ते होतं. लक्षात ठेवा, मोठ्या जागांसाठी इन वापरतात आणि त्यातली पर्टिक्युलर प्लेस दाखवायची असेल तर ॲट वापरलं जातं. हेच वाक्य समजा असं दिलं, महात्मा गांधी वॉज बॉर्न इन इंडिया ॲट गुजरात, म्हणजे पर्टिक्युलर प्लेस दाखवायचं असेल तर ॲट, त्यातली लहान जागा दाखवायची असेल तर तुम्हाला ते ॲट वापरलं जातं. म्हणजे साध्या गोष्टी ह्या लक्षात घ्या. बऱ्याच वेळा अशा पद्धतीनं प्रश्न तयार केले जातात आणि मग आपली तारांबळ उडताना दिसेल. अशा पद्धतीचे प्रश्न किंवा अशा पद्धतीचं ग्रामर जर तुम्हाला शिकायचं असेल, योग्य पद्धतीनं इंग्रजीची तयारी करायची असेल तर मित्रांनो आपलं जे ॲप आहे त्या ॲपचं नाव आहे AK फाउंडेशन. प्ले स्टोअरला जाऊन ते तुम्ही डाउनलोड करू शकता. बरेच कोर्सेस त्याच्यावरती तुम्हाला दिसतील. त्या कोर्सेसचा तुम्ही विचार करू शकता. पुढचा प्रश्न कशा पद्धतीनं विचारलेला आहे बघा, याचं उत्तर काय द्याल. परत एक वेळा ग्रामरचा प्रश्न नसून होकॅबचा प्रश्न आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव्ह सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द प्रोवर्ब. अ ड्रॉनिंग मॅन विल क्लच ॲट अ स्ट्रॉ. देर आर 4 ऑप्शन्स. 30 seconds are given to you. Come on, you are to read the question. येस, वाक्याकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या काय लक्षात येते बघा. अ ड्रॉनिंग याचा अर्थही बऱ्याच लोकांना माहिती नसेल. बुडणे याचा अर्थ होतो बुडणे. अ ड्रॉनिंग मॅन विल क्लच. क्लच याचा अर्थ आहे मित्रांनो पकडणे. येस, पकडणे. स्ट्रॉ. ओके, एखादा बुडणारा माणूस असतो तो जर स्ट्रॉ पकडत असेल तर आपण मराठीत एक म्हण आहे की जी म्हण म्हटली जाते, बुडत्याला काडीचा आधार. ओके, त्या काडीचा त्याला काहीच उपयोग होत नसतो, पण त्या बुडत्याला काडीचा आधार. अशा पद्धतीची इडम जी मराठीत वापरली जाते ती बरोबर या ठिकाणी वापरली आहे. ड्रॉनिंग मॅन विल क्लच ॲट अ स्ट्रॉ. राईट. आता याच संदर्भातला अर्थ तुम्हाला या 4 पर्यायामधून शोधायचा आहे. टू ऑर्गनाइज अ लॉट ऑफ पार्टीज ड्युरिंग द नाईट्स ड्युरिंग फेस्टिव्ह सीझन. मित्रांनो अशा पद्धतीचा कुठलाही अर्थ याच्यात निघत नाही. टू इन्व्हॉल्व वनसेल्फ इन सम एंटरटेनिंग ॲक्टिव्हिटीज. स्वतःला एंटरटेनिंग ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व करणं. नो.
टू ट्राय एव्हरी पॉसिबल थिंग इन डिफिकल्ट सिच्युएशन. हा माणूस बुडायला लागलेला आहे याचाच अर्थ हा डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये आहे. उत्तर मित्रांनो 3 नंबर येणार आहे. टू ट्राय एव्हरी पॉसिबल थिंग इन अ डिफिकल्ट सिच्युएशन इफ इट इज नॉट व्हेरी हेल्पफुल, इवन इफ इट इज नॉट व्हेरी युजफुल. जरी ती आता हा स्ट्रॉ पकडून तो माणूस काही वाचणार नाही आहे, पण बुडत्याला काडीचा आधार असं जे काय आपण मराठीत म्हणतो ते बरोबर या ठिकाणी दाखवलेलं आहे. अशा पद्धतीच्या इडम्स ज्या वेळेला आपण बघत जाऊ त्यावेळेला मी म्हणेन खऱ्या अर्थाने बरोबर ह्या मराठीतला रिप्लेस करणाऱ्या ह्या सगळ्या इडम्स आपल्याला दिसतील. ग्रामरच्या संदर्भातला आर्टिकलच्या संदर्भातला मित्रांनो हा प्रश्न आपल्याला दिसतो. यासाठी इन द फॉलोइंग क्वेश्चन्स अ सेंटेन्स हॅज बीन गिवन विथ अ ब्लँक टू बी फिल्ड विथ अन अप्रोप्रिएट आर्टिकल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर टू कंप्लीट द सेंटेन्स. TCSचा प्रश्न आहे डॅश प्रेसिडेंट ऑफ इंडिया विल व्हिजिटिंग ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. देर आर 4 ऑप्शन्स 1, 2, 3 and 4. व्हेरी सिम्पल क्वेश्चन. कम ऑन. You are given 30 seconds, out of which only 9 seconds are in your hand. See this. Now what happens over here? आर्टिकलचा प्रश्न आपला चुकता कामा नये. अत्यंत सोपा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा. ऑफ द इंडिया. मित्रांनो याला म्हटले जाते फ्रेज. ही गोष्ट कायमची लक्षात ठेवा. या नामाच्या समोर अशी फ्रेज येते त्यावेळा मित्रांनो त्याच्या पाठीमागं वापरलं जातं ते म्हणजे द प्रेसिडेंट ऑफ इंडिया विल बी व्हिजिटिंग ऑस्ट्रेलिया नेक्स्ट वीक. ओके. वाक्यात कायम लक्षात ठेवा कधीही एखाद्या नामाच्या समोर जसं मी म्हणालो बॉल. ओके. बॉल ऑन द टेबल. बॉल ऑन द टेबल. आता ऑन द टेबल काय आहे? ही ऑन द टेबल मित्रांनो फ्रेज आहे. या ठिकाणी तुम्ही द वापरणार आहात. Whenever the noun follows with such phrase, you are to go with the article. The same logic you can apply over here. Of the India is a phrase, and that is why this president will have the article the before it. That is why option third one is the correct one. Yes, हे साधे नियम जर आपल्याला व्यवस्थित माहिती असतील तर मित्रांनो अशा पद्धतीच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फार वेळ लागणार नाही. परत एक वेळेला मित्रांनो अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. पॅराजंबल 3च सेंटेन्सेस दिलेले आहेत आणि तुम्हाला वाक्य जोडायचं आहे. ओके. ॲन इन्व्हियस मॅन लिव्ड इन ॲन ओल्ड हाऊस नेक्स्ट टू हिम. अ वाईज अँड सक्सेसफुल मॅन बॉट अ ब्युटिफुल हाऊस. ही थ्रू गार्बेज अंडर हिज गेट अँड डिड अदर नॅस्टी थिंग्स. 30 seconds are with you. वाक्यामधल्या बऱ्याच शब्दांविषयी आपल्याला माहिती नसते. इन्व्हियस याचा अर्थ आहे मित्रांनो जलस. एखादा माणूस जो जलस असतो त्याला म्हटलं जातं इन्व्हियस. ॲन इन्व्हियस मॅन लिव्ड इन ॲन ओल्ड हाऊस नेक्स्ट टू हिम. मित्रांनो प्रोनाऊन आले यानंतर वाक्याची सुरुवात होणार नाही. ज्या हे हिम कुणासाठी आलं ते कळत नाही. अ वाईज अँड सक्सेसफुल मॅन बॉट अ ब्युटिफुल हाऊस. मित्रांनो यानं सुरुवात व्हायला पाहिजे कारण त्याने घर विकत घेतलेलं आहे. बॉट. ओके. बाय बॉट. बॉट विकत घेतलेला आहे. नवीन घर विकत घेतलेला आहे. हा हुशार माणूस आहे. सक्सेसफुल माणूस आहे. ओके. ॲन इन्व्हियस मॅन लिव्ड इन ॲन ओल्ड हाऊस नेक्स्ट टू हिम. म्हणजे या माणसाच्या घराच्या समोरच एक असा जलस असणारा माणूस राहत होता. त्यामुळे क्यू नंतर पी पाहिजे. दिलाय का बघूया. क्यू नंतर पीचा ऑप्शन मित्रांनो हाच आहे. त्यामुळे 3 नंबरचा ऑप्शन. व्हेरी सिम्पल. व्हेरी सिम्पल. मित्रांनो हे प्रश्न विचारत असताना त्यांना फक्त तुमचा बेस चेक करायचा आहे. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जॉब मिळाल्यानंतर त्यांना इंग्लंडला नोकरीला पाठवायचं नाही. त्यांना भारतातच ठेवायचं आहे. पण इतकं साधं सोपं इंग्रजी तरी तुम्हाला आलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या आणि इतकीच तयारी तुम्हाला करावी लागणार आहे. आणि हे अत्यंत सोपा भाग आहे. तो कुठेही तुम्हाला अडचणीत आणणार नाही. इन द फॉलोइंग क्वेश्चन 4 words have been given out of which 1 word is incorrectly spelled. Select the incorrectly spelled word. ओके. परत एकदा हा 2024चाच प्रश्न TCS पॅटर्न खाली इमिग्रँट एन्थूज. ओके. स्पेलिंगच्या संदर्भातला प्रश्न एनवलप ऑर एरॅटिक.
शब्दाकडे बघितल्यानंतर मित्रांनो तुमच्या सहज लक्षात येईल. हा शब्द तुम्हाला बघितल्यासारखा वाटणारच नाही, पण हा शब्द बरोबर आहे. हे मित्रांनो वर्ब आहे. हे काय, उत्साह तयार करणे अशा अर्थाने हे वर्ब वापरलं जातं. एन्थुझियास्टिक पर्सन असतो, एन्थ्यूज हे वर्ब आहे. एन्व्हलप तर तुम्हाला माहीत आहे, पाकिट जे असतं त्याला एन्व्हलप म्हणतात. स्पेलिंग बरोबर आहे, स्पेलिंग बरोबर आहे. एमिग्रंट इज ॲब्सोल्युटली करेक्ट. परदेशात राहायला गेलेल्या माणसाला एमिग्रंट म्हणतात. पण इरॅटिकचं स्पेलिंग मित्रांनो चुकीचं आहे. या ठिकाणी डबल आर पाहिजे, ERRATIC, इरॅटिक अशा पद्धतीचा तो शब्द आहे. म्हणजे शब्दाकडं जात असताना त्याच्या स्पेलिंगकडं सुद्धा आपण बघितलं पाहिजे. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड विचारलेला आहे, इरॅटिक आहे. डबल आर या ठिकाणी असणं अपेक्षित आहे. वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतं बघा, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं देणार आहात. अ ग्लोरियस एक्सपिडिशन हॅड डिजनरेटेड इंटू अ ह्युमिलेटिंग डिझास्टर. ग्लोरियसला मित्रांनो अंडरलाईन केलेलं आहे, ग्लोरियस. याला मित्रांनो अंडरलाईन केलेली आहे, ग्लोरियस, आणि याचा अर्थ होईल एनॉर्मस. ओके, अनयुज्युअल येणार नाही, जंटल येणार नाही, स्प्लेंडिड येणार नाही, एनॉर्मस. ओके, एक्सपिडिशन हॅड डिजनरेटेड इंटू अ ह्युमिलेटिंग डिझास्टर. डिझास्टर म्हणजे संकट. लक्षात ठेवा, अशा पद्धतीचे शब्द, ह्युमिलेटिंग असा शब्द येतो की जो शब्द आपण कधीही ऐकलेला नसतो. अशा शब्दांविषयी मित्रांनो माहिती असणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण कॉमन शब्द आहेत पण हे परिचयाचे आपल्याला नसतात. अशाच पद्धतीच्या प्रश्नांना सामोरं जायचं असेल तर मित्रांनो AK फाउंडेशन नावाचं जे ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. दररोज आपण अशा पद्धतीच्या नवीन प्रश्नांना सामोरं जाणार आहात. पण खऱ्या अर्थाने इंग्रजी शिकायचं असेल तर हे ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता. बरेच कोर्सेस चालू आहेत, पर्सनल मेंटॉरशिपसुद्धा सुरू आहे, तोही कोर्स सुरू आहे, त्याचासुद्धा तुम्ही विचार करू शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ मी. थँक्स अ लॉट.